ओम शांती. आजची मुरली आहे 3/5/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, आपल्याला स्वतःला राज तिलक देण्याच्या लायक बनवा. जितकी तुम्ही पढाई पढाल, श्रीमतावर चालाल, तेवढा तुमचा राज तिलक मोठा मिळून जाईल. बाबा विचारतात की तुम्हाला कोणत्या स्मृतीमध्ये राहिलात तर रावणाची विस्मृती होऊन जाऊ शकते. म्हणतात ह्या स्मृतीमध्ये कायम राहा. मी स्त्री पुरुष हिंदू मुस्लिम किंवा काळा गोरा ह्या भानामध्ये राहू नका. मी शिवबाबांचा बच्चा आहे, मी शिवबाबांचा लाल आहे. शिवबाबांकडनं ब्रह्माबाबाच्या द्वारे मी वरसा घेत आहे. ही स्मृती ठेवली तर रावणाची विस्मृती होईल. जेव्हा बाबा सांगतात की एका बाबांचे आपण मुलं आहोत, तर रावणाची आठवण यायलाच नको आहे. पवित्र राहण्याची युक्ती करा. यामध्ये तुम्हाला जरूर मेहनत करावी लागणार आहे. आजचं गीत होतं, तुम्हे पाके हमने जहां पा लिया. बाबा सांगतात, मुलांनो, जहां तो क्या लेकिन आसमान पा लिया. बाबांना आपण ओळखलं, बाबांचे आपण बनलो. म्हणजे ज्या 5 तत्वांचा मालिक, 5 प्रकृतीच्या तत्वांचा मालिक जे बाबा आहे, ज्यांना प्रकृतीपती म्हटलं जातं, संपूर्ण विश्वाच्या ब्रह्मांडाचे जे मालिक आहे तेच आपले पिता आहे. तर ह्या जगामध्ये कोणतीच वस्तू ही कमी नाही आहे. सगळ्या वस्तू तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. आज बाबा सांगतात की माझे सपूत मुलं बनवून मला दाखवा. तुम्हाला राज तिलक घ्यायचं आहे. यासाठी तुम्ही तुमचा पुरुषार्थ करा. बाबा सांगतात की आत्मा जी आहे ती पुनर्जन्म घेत असते आपल्या कर्माच्या आधारे, म्हणजेच पुरुषार्थाच्या आधारे. जितका पुरुषार्थ तुम्ही व्यवस्थित कराल तेवढं प्रारब्ध तुमचं सहजपणे चांगलं होऊ शकतं. बाबा रचयिता आहे, तर आलेले आहे मुलांसाठी स्वर्ग रचवण्यासाठी, तयार करण्यासाठी. बाबा सांगतात तुम्हाला ही स्मृती कायम राहायला हवी आहे. बाबा म्हणतात कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये नाराज होऊ नका. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर राजी राहता आलं पाहिजे. ड्राम्याचं नॉलेज, ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये जर असेल तर तुम्ही कधीही नाराज होणार नाही. बाबा सांगतात मी आता तुमच्या समोर बसलेलो आहे, समोर मी तुम्हाला शिकवत आहे. त्याची तुम्हाला कायम आठवण राहिली पाहिजे. बाबा म्हणतात कोणी ज्ञान घेऊ अगर न घेऊ, तुमच्यासमोर बाबा येऊन हे ज्ञान देत आहे, तर कधीही आनाकानी केली नाही पाहिजे. भक्ती मार्गामध्ये छोट्याशा प्राप्तीसाठी तुम्ही खूप काही मेहनत केलेली आहे. आता तुम्ही मेहनत कमी करा आणि ज्ञानाचं प्रारब्ध म्हणजे प्राप्ती जास्त घ्या, जास्त मिळवा. बाबांतात एक बलिहारी शिवबाबांची आहे, परंतु शिवबाबांबरोबर मुलांची बलिहारी गायलेली आहे. बाबा पुढे म्हणतात की तुम्हाला तुमची चालचलन खूप रॉयल बनवायची आहे. यासाठी बाबांचं पुरा मदतगार बनून राहायचं आहे. मी स्टुडंट आहे, माझी शाळा आहे, मला रोज बाबा शिकवायला येतात, मला होमवर्क करायचं आहे. म्हणतात ह्या खुशीमध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. कधीही पुरुषार्थामध्ये कमजोर बनायला नको आहे. आपला अधिकार आणि आपल्या शक्तीद्वारा त्रिमूर्ती रचनाला सहयोगी बनवणारे मास्टर रचता आहे. त्रिमूर्ती शक्ती कोणत्या? तर मन, बुद्धी आणि संस्कार. ही वास्तविक बाबा सांगतात तुम्ही मास्टर रचता आहात आणि ह्या 3 शक्ती तुमची रचना आहे. याला तुम्ही तुमच्या अधिकारामध्ये ठेवा. तुमचे सहयोगी बनवा. जसं राजा स्वतः करतात आणि इतरांकडून करून घेतात, तशी मी आत्मा राजा आहे आणि मन, बुद्धी आणि संस्कार ही माझी प्रजा आहे. तर मी राजाने जे सांगितलं तेच माझ्या प्रजेने ऐकलं पाहिजे. म्हणजे मी आत्मा करणहार आहे आणि माझ्या आत्म्याच्या शक्ती ह्या सर्व करणारे आहे. बाबा सांगतात की तुम्ही मास्टर रचयिता बना.
वरदानाला बुद्धीत ठेवा आणि तिन्ही शक्तींना साकारमध्ये कर्म इंद्रियांना खरा राईट रस्ता दाखवा. म्हणजे मन बुद्धी मला कधीही धोका देणार नाही. मन बुद्धी कधीही मला वाईट मार्गावर घेऊन जाणार नाही. मन बुद्धीच्या वश होऊ नका, तर मन बुद्धी संस्कारांना आपल्या वशमध्ये ठेवा. बाबा पुढे सांगतात, अव्यक्त पालना आणि वरदानाचा अधिकार प्राप्त करायचा असेल तर तुम्ही स्पष्टवादी राहा. स्पष्टवादी पण असलं पाहिजे, सत्यवादी पण असलं पाहिजे, आपल्यामध्ये प्रखरपणा असला पाहिजे, दृढता असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे, तरच आपण सर्व बाबांकडनं वरदान घेऊ शकतो. बाबा म्हणतात, पवित्रता म्हणजे फक्त ब्रह्मचर्य व्रत नाही, तर आपलं मुख्य पाया आहे की मुख्य पायाला जसे 4 पिलर असतात, तसं बाबा सांगतात की तुमचे सुद्धा हे 4 पिलर आहेत, ज्ञान, योग आणि धारणा, सेवा. बाबा सांगतात ह्या 4 पिलरच्या आधारे तुम्हाला ह्या 4 विकारांवर सुद्धा विजय मिळवायचा आहे. हे भूत आहेत आणि ह्या भूतांचा आपल्याकडे छोटा अंशसुद्धा राहायला नको, त्याचा त्याग करायचा आहे. त्यासाठी प्युरिटीची रॉयल्टी तुम्हाला धारण करायची आहे. बाबा सांगतात प्युरिटी ही सुख शांतीची जननी आहे. जिथे सुख शांती आहे तिथेच धनसंपत्ती नांदत असते आणि धनसंपत्तीला आणण्यासाठी पवित्रता, स्वच्छता, शुद्धता ही फार गरजेची आहे. ओम शांती.